चला, गणित आपलं आहे सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा. आपल्याला सिद्ध करायचंय. आपण डावी बाजू घेऊया. डावी बाजू आहे सेक थिटा अधिक टॅन थिटा. आता बघूया याला सिंप्लिफाय कसं करता येईल. तर सेक आपल्याला माहिती आहे कॉसच्या उलट आहे, त्यामुळे हा आपण लिहू शकतो 1 छेद कॉस थिटा. आणि टॅन आपल्याला माहिती आहे टॅन सूत्र आहे साइन थिटा छेद कॉस थिटा. आता इथे काय झालं, दोघांचा छेद समान झाला, तो कॉमन घेऊया आपण. कॉस थिटा वरती काय मिळणार आहे 1 अधिक साइन थिटा. आता बघा जवळजवळ सारखं आलंय, पण इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, हा खाली आहे, तो वरती आहे. मग 1 अधिक साइन थिटा छेद कॉस आपल्याला मिळाले. आपण काय करूया की अंश आणि छेदाला 1 वजा साइन ने गुणूया. मग 1 अधिक साइन थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा. बघा सेम घेतला आपण, फक्त वजाने गुणतोय. छेद कॉस थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा. आपण काय केलं, दोघांना 1 वजा साइन ने गुणलं, त्याचं उत्तर 1 आहे, त्यामुळे काय अर्थ नाहीये. 1 वजा साइन ने गुणली पण किंमत बदलत नाही. ठीक आहे. आता इथे बघा आपण 1 अधिक साइन थिटा 1 वजा साइन थिटा, याचा अर्थ होतो a अधिक b, a वजा b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग छेद कॉस थिटा कंसात 1 वजा साइन थिटा. इथे आपण सूत्र लावलं a अधिक b, a वजा b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग. आणि आपल्याला नित्य समानता माहितीये की 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा कंसात 1 वजा साइन थिटा. आता इथे बघा हा वर्ग आणि हा कॉस कॅन्सल होईल, म्हणजे वरती आपल्याला राहणार आहे कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा. आणि आय थिंक ही आपली काय आहे उजवी बाजू आहे. त्यामुळे आपण सिद्ध केलं की सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा भागिले 1 वजा साइन थिटा.